यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईमध्ये महायुतीतला सेना भाजप मधला वाद पेटलाय। समाधान सरवणकरांविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। सरवणकरांनी भाजप विरोधात खोटे मेसेज तयार करून व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सरवणकरांविरोधात आता सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात येणार आहे। दरम्यान भाजप पदाधिकारी सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, समाधान सरवणकरांविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, सायबर सेलमध्ये आता भाजप सरवणकरांविरोधात तक्रार करणार असल्याचं कळत आहे, काय नेमकं घडतंय सध्या? अक्षय तेंडुलकर जे भाजपचे आहेत ते इथे काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि माझ्या मागे दादरचं पोलीस स्टेशन आहे, इथे ते जात आहेत। मुळात सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा पराभवानंतर त्यांनी जे मोठे आरोप केले, या संपूर्ण आरोपामध्ये काही तथ्य नाही, या काही फेक मेसेजेसच्या द्वारे भाजपाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा दावा अक्षय तेंडुलकर ज्या इथल्या स्थानिक भाजपाच्या पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं केला गेलेला आहे। आणि जे फेक मेसेजेस पाठवण्यात आले होते त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा स्वरूपाची मागणी आहे। यामुळेच भाजपाचे काही पदाधिकारी जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि ते चौकशीची मागणी करतायत। अर्थात मुळात या संदर्भात पूर्ण चौकशी आहे ती कशा स्वरूपामध्ये करतील, त्यात काय साध्य होईल, ह्या सगळ्या गोष्टी उपस्थित राहत आहेत। पण प्रश्न उपस्थित राहतोय तो शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादाचा। मुंबईमध्ये अनेक नगरसेवकांचा आरोप प्रत्यारोपांचा खेळ या निवडणुकीनंतर सुरू झालेला आहे। भाजप महायुती म्हणून एकत्र जरी लढलं असलं तरी आता शिवसेनेच्याच वतीने अनेक जण आरोप करतायत। सदा सरवणकर किंवा समाधान सरवणकर या परिवाराकडनं जो आरोप केला जातोय, या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये बोलवता धनी नेमकं त्यांच्या पाठीमागे कोण आहे, हे उघड पद्धतीने भाजपाच्याच वर थेट आरोप का करतायत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे। या सगळ्या पूर्ण प्रकरणामुळे दादर माहीम परिसरामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये मुळात भाजपला अधिक चांगले मतदान मिळालेलं आहे, शिवसेनेला अधिक मतदान मिळालेलं आहे। पण तरी देखील पराभवानंतरनं त्याचं उत्तरदायित्व कोण आहे, पराभवाला अनेक कारणं असतात, त्यातलंच एक हे कारण आहे का की एकमेकांच्या विरोधामध्ये थेट आरोप आहे, नाराजी आहे ती दाखवली जाते आणि थेट पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन एकमेकांच्या विरोधात तक्रारी देण्याचं काम आता सुरू झालेलं दिसून येतं। निश्चितच सागर, कोणी भाजप पदाधिकारी तिथे उपस्थित आहे का? त्यांच्याबरोबर आपल्याला संवाद साधता येईल का? भाजपाचे इथे सगळे लोक आलेले आहेत। आता प्रसारमाध्यमांशी सुद्धा ते संवाद करतायत, त्यांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत। अक्षय तेंडुलकर यांच्या ज्या आहेत त्या मुळात इथं पोहोचलेले आहेत। तुम्ही भाजपाचे पदाधिकारी आहात का काय स्थानिक याच्यामध्ये, काय तुमचं त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं? तर मॅडम एक मिनिट साईडला। आणि भाजपच्या बदनामी मी सहन करणार नाही। मी भाजपच्या बदनामी सहन करणार नाही। ज्या पद्धतीने हे खोटा बोलतायत, म्हणतात ना खोटा बोला रेटून बोला, ज्या प्रकारे आज स्वतः हरलेत, का हरलेत तुम्ही कारण तुम्ही शोधून घ्या, कशासाठी ते हरलेत तुम्ही शोधा। पण मॅडम आपण बघितलं एक गोष्ट की आता जर आपण बघितलं की समाधान सरवणकर फॅमिली खोटं बोलते, स्पष्ट खोटं बोलते। विषय असा आहे की आता ते हरलेत, त्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं तर भाजप भेटलं त्यांना, बाकी कोण भेटलेलं नाहीये। त्यांच्याकडनं वेगवेगळे मेसेजेसचे स्क्रीनशॉट पाठवले जात आहेत, त्याच्यामुळे खोटं आहे म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। सायबर सेलला आम्ही विनंती करतोय याची शहानिशा व्हावी आणि ते जे काय खरं आहे ते समोर यावं। समाधान सरवणकरांनी सुद्धा आज परत एकदा आरोप केले की त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये भाजपातले स्थानिक लोक हे दावे करतायत। आमच्याकडे सगळे फोटो आहेत, मी स्वतः त्यांच्या प्रभागामध्ये प्रभारी म्हणून काम करत होतो, तिथले सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते। आणि जर आम्ही फोटो दाखवल्यानंतर त्यात तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जो भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता होता हा जर त्यांच्या प्रचार फेरीतनं जर का बाजूला केला तर काय उरत होतं, त्यांनी अभ्यास करावा। मग त्यांनी जे आरोप केले त्यात काय खरंय खोटं आहे ते काय आहे माहितीये का? त्यांचं अपयश जे त्यांना जे मिळालंय हे कशासाठी मिळाले, ते भाजप सोडून त्यांनी दुसरा अभ्यास करावा, चिंतन करावं, मनन करावं, तर लक्षात येईल ना त्यांच्या। मग त्यांनी जे स्क्रीनशॉट काढले त्यात काय खरं किती? खोटं आहे ते, म्हणून तर आमच्या अंगात चोरी नाही म्हणून आम्ही आता सायबर सेलकडे चाललेलो आहोत आणि त्याच्यातनं सगळं बाहेर येईल की खरं काय खोटं काय।
तुम्ही आपल्याला वापरून घ्या, आम्ही काम करू. नास्तिक त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये अजून काही इथं भाजपचे लोक आलेले आहेत, त्यांचे सुद्धा काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत असं दिसून येतं. मुळात इथं अक्षय टेंडुलकर देखील पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण विचारूयात की मुळात ह्यामध्ये काय कुठल्या स्वरूपातले आहेत त्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा तर आपण बघतोय की लोकसभेला यांनी खरपूस नाव घेतलं नव्हतं कुणी, सरवणकर कुटुंबियांकडनं कुणीही नाव घेतलं नव्हतं, तरी हे तुम्हाला का पोहोचलं? मी पक्षाच्या जिल्हा महामंत्री सरचिटणीस आहे. जेव्हा तुम्ही पक्षाच्या बदनामी करतायत, माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी दिवस रात्री काम करून तुम्ही आज त्यांच्यावर ब्लेम करतायत, काम नाही केलं त्यांच्यामुळे हारलो. मग का आपण गप्पा आणि खोटा व्हॉट्सअप मेसेजेस फिरवतायत, आम्ही का गप्पा बसायचे? आम्ही FIR करणार आहे आज. तुम्ही इच्छुक होतात, तुम्हाला तिकीट नाही मिळालं म्हणून हा सगळ्या गोष्टीचा भाग आहे. आम्ही भाजप आहे, इथे तिकीटसाठी आम्ही काम करत नाही. पक्ष एवढा मोठा आहे भाजप, इथे प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याच्या पेक्षा जास्त इथे स्कोप आहे. आम्ही नगरसेवक होऊ नये, आम्ही लोकांचं काम करतो आणि करत राहणार. फेसबुकवरची एक पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की माहीममध्ये तुम्हाला म्हणजे दुसऱ्या एका वॉर्डमध्ये भाजपला तिथं मतदान जास्त आहे. म्हणजे विशाखा राऊत यांच्या विरोधातले प्रतिस्पर्धीच्या सरवणकरांच्या बहीण आहेत, समाधान सरवणकरांच्या. मात्र त्यांच्या वॉर्डमध्ये मात्र फरक जाणवतो. त्यांच्या बूथ म्हणजे जिथे त्यांचे शाखा प्रमुख राहतो. हा कसं असतं, एक वॉर्ड म्हटलं की साधारण 51 बूथ असतं, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल शिवाजी पार्क आणि त्या साईडचा जो पट्टा आहे ते भाजपचे पारंपरिक मतदार आहेत तिकडे. म्हणजे 2017ला 8,500 मतं आपल्याला भाजपला म्हणजे पडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मनसे तिसऱ्या क्रमांकावर होतो. आणि हा जो पट्टा आहे तिथे प्रिया सरवणकरांना भरभरून मतं पडलेली आहेत. पण त्यांना कुठे कमी पडले? ते जिथे सिद्धिविनायकच्या मागच्या बाजू आहे तिथे पारंपरिक शिवसेनेचे मतदार आहेत, मनसेचे मतदार आहेत, तिथे यांना मतं नाही पडलेत. मग ह्यांचे शाखा प्रमुख तिथे स्वतः राहतो, तो तिकडचा स्थानिक आहे अजय कुसुम. मग तुम्ही कोणाला प्रश्न विचारायला हवा होता त्याला, तुम्ही तुमच्या शाखा प्रमुखला प्रश्न ना विचारता तुम्ही आज हारलात म्हणून पराजय आमच्यावर ढकलताय. आम्ही का सहन करायचं आहे? याच्यामध्ये कसं आहे की मुळात यशाचे अनेक धनी असतात, पराजयाचे कारण शोधली जातात. त्याचाच भाग हा आहे की तुमच्यातले हेवे दावे हे स्थानिक त्यातले मुळात कारण काही नाही. हे त्यांना म्हणतात ना, पराजय यांना एक्सेप्ट करता होत नाही म्हणून आज ते कारण डायरेक्ट बीजेपीवर ढकलतायत. तेंडुलकर, मला तुम्हाला विचारायचंय की जर खरं भाजप या भागातनं लढला असता म्हणजे या 2 वॉर्डमधनं तर फरक जाणवला असता. मी नाही बोलणार. 200% आम्ही जिंकलो असतो. लोकांना विचारा, जाऊन दादरमध्ये प्रत्येक माणसानं विचारा, बस एवढंच सांगेल मी तुम्हाला. तुमची पुढची स्टेप काय काय आता? कारण की आजपासून सरवणकरांकडनं वेगळे आरोप केले गेलेले आहेत तुमच्यावर. ते करू देते ना जे काय. मी म्हणते तू सायबरकडे जा आणि ते व्हॉट्सअप आहे ना चेक कर कुठून आलंय. मी जो त्यांनी फ्रेम केलेला, खोटा फ्रेम केलेला व्हॉट्सअप चॅट आहे त्याच्याबद्दल मी सायबर क्राईमकडे आता कंप्लेंट करणार ऑफिशियली. आणि आम्ही विनंती करणार म्हणजे लवकरचे लवकर हा कुठून आलाय, कोणाच्या ह्याच्या IP मधून आलाय, कोणी फ्रेम केलंय, हा मेसेज मला उत्तर हवंय बस. काय ह्या व्हॉट्सअप ह्याच्यामधून पक्षाच्या बदनामी होत आहेत, कार्यकर्त्यांचे कुठेतरी मनोबल त्यांचे हे होतोय, तर आम्ही हे सहन नाही करणार. ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दादर परिसरात येत आहेत. भाजपचे वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि त्यांचा दावा आहे की मुळात अशा स्वरूपाची आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे. एकूण जर पाहिलं तर आता कुठे ना कुठेतरी शिवसेना भाजपमधला जो वाद आहे अंतर्गत तो चव्हाट्यावर येताना दिसतोय. पराभव नंतर वेगवेगळी कारणं आणि आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. निश्चितच सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.